आणि आता बातमी जरांगेंनी केलेल्या घोषणांची। सगळे सोयरे पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार जरांगेंनी केला। पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर जरांगे विजयी सभा घेऊन गुलाल उधळणार आहेत आणि त्याचबरोबर जरांगे उद्या रायगडमध्ये जाणार आहेत, तर परवा रायगडावर जाऊन ते छत्रपती शिवरायांचं दर्शन घेणार आहेत। जरांगेंनी अंतरवाली सराटीमध्ये पोहोचल्यावर ग्रामस्थांची बैठक घेतली आहे आणि त्या बैठकीमध्ये जरांगेंनी या घोषणा केल्या। त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत एक तरी पत्र मिळावं, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवावं असं मला वाटतं। रायगडावर गुलाल घेऊन जाईल। उद्याच्याला मी रायगडला दर्शनाला जातो, कारण विजयी कार्यक्रम पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर येऊ। त्या कायद्याच्या आधारानं पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम घेऊ।